या अगोदर आपण एलसीएम आणि एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि एलसीएम लिस्ट कॉमन मल्टिपल मसली आणि लसावी या संदर्भात आपल्याला फाइंड एचसीएफ अँड एलसीएफ म्हणजे आपल्याला अगोदर मसावी पण काढायची आणि लसावी पण काढायची आहे. आता हे थोडेसे टफेस्ट एक्झाम्पल मी तुमच्या कशातले घेतले प्रॅक्टिस सेट 14 मधले. ॲज युजुअल आपल्याला माहित आहे की आता आपल्याला किती अंक दिले आहेत 3 अंक दिले आहेत 17 102 आणि 170. आता पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आलं असेल की सर्व अंक कोणत्या टेबल मधले आहेत 17च्या टेबल मधले आहेत. बरोबर आहे का आपल्याला माहिती 17 एक 17 17 सख 102 आणि 17 10 170. आता यामध्ये आपण काय करणार अगोदर 17 ने मल्टिप्लाय करू 17 1 जा 17 17 6 जा 102 17 10 जा 172. अजून कोणता फॅक्टर आहे का याच्यामध्ये जो कॉमन निघू शकतो नाही म्हणजे कॉमन फॅक्टर एकच आला तिघांमध्ये ठीक आहे. म्हणून आता थोडंसं टाइम सेव्ह करण्यासाठी डायरेक्ट तुम्ही काय करायचं इथं डायरेक्ट तुम्ही एचसीएफ लिहू शकता आणि एचसीएफ कॉमन फॅक्टर एकच निघाला आणि तो किती आहे 17. त्यामुळे नो डाऊट तुम्ही इथं 17 हा तुमचा काय असेल मसावी असेल. आता लसावी काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे की 6 आणि 10 आहे तुमच्याकडे. तर अगोदर कॉमन फॅक्टर कोणत्या दोघांमध्ये 2 हा कॉमन फॅक्टर आहे कारण दोन्ही संख्या कोणत्या आहेत धन संख्या आहेत इव्हन नंबर्स. 2 3 जा 6 2 5 जा 10. आता एक लक्षात घ्या तुम्ही इथून पुढे काय करायचं की खालच्या संख्या ऑब्झर्व करायच्या. आता 3 ही संख्या कोणती आहे बरोबर मूळ संख्या आहे प्राईम नंबर्स. 5 ही सुद्धा काय आहे प्राईम नंबर्स आहे. मग तुम्ही काय करायचं माहिती का जेव्हा याचा लसावी काढायचा तर इथं एकदा 3 ने एकदा 5 ने असं म्हणत बसायची गरज आहे का नाही. आता सरळ सरळ आपल्याकडे माहिती आहे की 17 आणि 2 हे कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टर कोणते कोणते आहे 3 and 5. म्हणून अशा केस मध्ये जेव्हा आपल्याला एलसीएम काढायचा आहे तर टाइम सेव्ह करण्यासाठी आपण काय केलं कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टर कोणते पाहिजे आपले प्राईम नंबर्स मूळ संख्या पाहिजे. इथे लक्षात हे मस्ट आहे. जोपर्यंत खालच्या मूळ संख्या येत नाही तोपर्यंत ही ट्रिक वापरायची नाही. मग सगळ्यांचा गुणाकार करणार आपण 17 2 अनकॉमन फॅक्टर कोणते आहे 3 आणि 5. सो 17 2 जा 34 3 5 जा 15 15 4 जा 60 6 कॅरी केले 15 3 जा 45 45 आणि 6 51. सो सरळ सरळ आहे की 15 चौक 60 6 8 आले होते 15 3 45 आणि 6 51. तर एलसीएम किती आला 510 आणि एचसीएफ किती आला 70. सेकंड मेथडकडे गेलो आपण. यावेळेस आपल्याला जे 3 अंक दिले आहेत ते कोणते कोणते आहेत 21 49 84. आता आपल्याला माहित आहे की या संख्या कोण सांगतो बरं कोणाच्या पाड्यामध्ये येतील या 7च्या बरोबर आहे कारण 7 3 जा 21 7 7 जा 49 7 1 जा 7 7 2 जा ओके. सो 7 2 जा किती आलं. अजून तिघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे का कोणता 3 7 12 यामध्ये 2 संख्या या कोणत्या आल्या बरं प्राईम नंबर्स आहे. 3 हा सुद्धा मूळ संख्या आहे आणि 7 ही सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे. म्हणजे आता याचा अर्थ यांच्यामध्ये कोणी कॉमन निघू शकतं का नाही. म्हणजे इथं आपला एचसीएफ हा फायनलाइज झाला आणि फायनलाइज झालेला किती होता 7. आता 7 आहे. आता पुढे जर पाहिलं आपण तर
3 आणि 12 या येतात, मात्र 7 ही जी नंबर आहे ही कोणती आहे, मूळ संख्या आहे, ती 3 च्या पाड्यामध्ये येते का, नाही. दॅट्स वाय आपण HCF किती घेतला, 7. आता पुन्हा 3 ने भाग देऊ, 3 1 3, 7 as it is, 3 4. आता एक लक्षात घ्या, आता इथं जरी 7 ही मूळ संख्या आहे पण 4 ही मूळ संख्या नाही, ती संयुक्त संख्या आहे. परंतु अडचण काय करायचं, 4 जरी मूळ संख्या असेल पण त्याला कॉमन काढण्यासाठी फॅक्टर अवेलेबल आहेत का आपल्याकडे, नाही. म्हणून आपले कॉमन फॅक्टर कोणते आले, 7 आणि 3, आणि अनकॉमन फॅक्टर कोणते आहे, 2 आणि 4. इथं जरी 4 ची खोड होत असेल मात्र तिथे आपल्याला टाइमपास करायचा आहे का, नाही. कारण 4 या समसंख्येसाठी दुसऱ्या समसंख्या अवेलेबल आहेत का, नाही. कारण दोनदा जरी घेतला आपण तर लसावीमध्ये तर 4च होणार आहे. दॅट्स वाय यामध्ये आपण जेव्हा एलसीएम घेऊ तर आपण कॉमन फॅक्टर 7 आणि 3 आणि अनकॉमन फॅक्टर 7 आणि 4. सो आता आपण काय करू, 7 7 चा गुणाकार करू, किती 49, आणि 3 4 चा करू, 4 3 चा 12. आता हे काय केलं मी, कारण टेबल जितका मिनिमम घेता येईल तितका मिनिमम घ्यायचा. पण सांगा 12 9 किती होईल, 108. 12 9 108, 10 कॅरी केले, 12 चौक 48, 48 आणि 10 58. तसा किती आला, 588. क्लिअर. शेवटचा एक पाहू आपण, यामध्ये आपल्याला एलसीएम फाइंड करायचा आहे, मात्र यावेळेस थोडीशी रेंज पुन्हा हाय गेली. किती संख्या दिल्या यावेळेस, 4 संख्या दिल्या, 4. मग आता सांगा कोणत्या कोणत्या आहेत, 24 40 80 120 सर्व समसंख्या आहे. म्हणून कशाने भागायला आपण, 2 न. किती 12 20 40 60. पुन्हा सर्व समसंख्या आहे, हाफ करत चालायचं, अर्ध. बरोबर आहे ना, सांगा 6 10 20 30. अजून करता येईल का हाफ, सांगा 3 5 10 15. आता आपल्याला याच्यात HCF करायचं आहे का, नाही. त्याच्यामुळे आपण कंटिन्यू चालू. आता कॉमन फॅक्टर कोणता येऊ शकतो, 3 जणांमध्ये 5. हे 3 आहे इज घेऊ, सांगा 5 5 2 जा 10, 5 3 जा 3 आहे का दोन ठिकाणी. चला अजून एकदा कॅरी करू, 3 1 जा 3, 1 2 as it is, 3 1 जा 3. अनकॉमन फॅक्टर आहे, चला एकच आहे, काही अडचण नाही, घेऊन टाकू. सांगा 2 1 जा 2. आणि सो आता या केस मध्ये एलसीएम करायचा आपल्याला, बरोबर आहे का. आता टाइम सेव्ह करण्यासाठी काय करू तुम्ही माहितीये का, 2 2 काय, चला 2 2 जा 4, त्यानंतर 2 5 जा 10, त्यानंतर 3 2 जा 6, 6 4 जा, या दोघांचा गुणाकार केला, 6 4 जा 24, आणि 10 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येईल, 240. अशा केस मध्ये एलसीएम किती आला, 240. या पद्धतीनं उर्वरित तुम्ही सोडवून घ्या. ओके.